आणि नेटकं वाईल राहिली होती. पाऊस लागलं, पेरणी पेरले, काही केला उघड नाही गेलं. उघडलं खटकुन्या उघडलं. एखाद्या मला हे उघडलंय आणि 2 माणसं लावतो कोळप्याला, कोळपे हाणून घेतो. तुमच्याकडे काय म्हणते, कोळपे का दुंडी? हा दुंडी हाणून घेतो मला. बरं. मग तिने म्हणली मी बी 5-6 बाया लावून तणी इचून घेते. तिनं 5-6 बाया लावली. हे 2 माणसाला पुढे दुंडी चालू, मागे तणी याचं चालू. दिवसभर हैराण दिवसभर झाली. 5 वाजली. आवतं सुटले, गडी गेली निघून, बाया निघून गेली. हिने टोपले घेतली, डोक्यावर लिकरू काकत लुगू आली घरला. एका मागे आली की हिनं लिकरू पाजीत बसली होती. ह्यानं गेला की कोट्यामध्ये बैल बांधला. काय वैरण टाकला का न टाकला, दिवसभर बेजार झाला होता. टाकला का न टाकला की लगेच आला की असा बघितला, ए झाला का स्वयंपाक, मला भूक लागली, खाऊन पडू दे. बाईचं डोकंच फिरलं. बाईने म्हणे ह्याच्या बरोबर मी आली हो. काय वैरण हिबाळा लगेच यायला. बाईने म्हणजे काही वाटते का जीवाला, काय बैलाला वैरण हिबाळू लगेच भाकर झाली आहे म्हणा. बाई कावल्यावर चोपला. आणि कसं आहे, कोणी असो चोपावंच लागते. चोपला आणि पुन्हा म्हणलाय होऊ दे. चोपल्यावर पुन्हा म्हणलाय होऊ दे दमान, होऊ दे. तिने कावल्यावर होऊ दे दमान म्हणला. दमान होऊ दे म्हणला. तिनं उघड खांबी होती घरला, असं टेका दिला. होऊ दे दमान, होऊ दे दमान म्हणजे टेका देऊन बसला असा. तिनं बुडबुड केली, कुरकुर केली, लिकरू पाळण्यात टाकली. 2 भाकरी थोडं भाजी केली की तामण लावली की या जेवायला. लय भूक लागली होती. उठच ना, या तामण लावलं, या बोलच ना. तिला वाटलं आता रागा, मी बोलल्याला राग आला काय की म्हणली. मग बाईनेच म्हणली या उगा या. हा हो म्हणल्याशिवाय गाडा संसाराचा चालत नसतं, या बोलत ना. मग आता हिनच गेली लयच रागात की म्हणली उठवा. ती लाईट गेली होती, अंधार पडला होता, पावसाळ्यात दिवस. ते काय रागात नव्हता, खांबाला टेकाय दिली आणि गेला झोपी झाले. अगं माय झोपलाय म्हणली. गुडघ्याला हात लावून उठवणार. तेवढ्यात पहिल्या दिवशी बाई आली ती कीर्तनाला. आणि कीर्तनात महाराजांना सांगते तर नवऱ्याला झोपीतून उठवणे पाप लागते आणि नवरा जेवल्याशिवाय जीवने पाप लागते. आता कत्ता झाली म्हणजे कवा उठावून, कवा जेवावून, कवा झोपाव असं म्हणू लागती. तेवढ्यामध्ये असं बघू लागती. सारखं लाईट गेलेली होती. तू डोळ बघितल्यावर ती तोंड निहाळलं. त्यानं झोपलाय पण कसं माहिती आहे का, तोंड वासून हा झोपलाय. बाईनं बघितली. बाई थोडं हुशार होती. बाईनं म्हणजे काय बी करून निवड दाखवली आणि दाखवाव. आपल्याला जेवाय मोकळं होती म्हणली. तामंतर लावलेलं होतं की तामन लावलेलं होतं. लगेच भाजीत कुटका बुडवली. तोंड तर वाचल्याच होतं. लगेच कुटका सोडली की हो कशात, तोंडात. काय झालं सर, अहो चावायला सुरू. झोपीतच हाय. बाईनं म्हणली चावालाय माय म्हणली. दुसरा टाकली चालू, तिसरा टाकली. आणि बाईनं म्हणली हे डिक्लुमा कवा काढलाय मला माहितीच नाही म्हणली. किती 2.5 भाकरीचा खप्पा. 2.5 भाकरीचा खप्पा. आत्ता बाईनं म्हणली आता संपली मर्यादा म्हणली. आता पाणी पाजवावं. इथंच का बसणार, सकाळला का उठणार. थंड पाणी डेऱ्यातलं आणली पुन्हा लावली तोंडाला. ती थंड पाणी तोंडामध्ये गेल्यावर ह्याला पुन्हा जाग आली आहे. तोंडात थंड पाणी गेल्यावर असा झांदडा दिला. उठवून देव का चूळ भराय, तसंच माझ्या तोंडाला तांब्या लावालीस. आणि मग ती तांब्या घेतला, बाहेर गेला. खाकरू 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 तोंड हात पाय धुवला. आणि मग येऊन बसला पाट्यावर. वाढ मला जेवायला आता.
बाईने म्हणली कत्ता झाली म्हणली आता ह्याच्या लवची 2.5 भाकरी खाल्ले माझ्या लवची 1-1.5 भाकर आहे. बाईनेच म्हणली मला भोकत नसते आणि मला भोकत असल्याने वाट आलंय ग. कशाला वाटते 2.5 भाकरी खाऊन म्हणली. मला सांगा 2.5 भाकरी खाल्ल्याला त्याला पता लागला का? कशामुळं? तसं आम्ही 2 तासाच्या जागी 2.5 तास कीर्तन केलो आणि तुम्ही जर झोपी गेलो तर काही पत्ता लागल का? त्याच्यासाठी विठोबा रखुमाई